तिला म्हणलं, "आता तुझं ऑफिस आहे, तर मी बघतो, मी जबाबदारी घेतो स्वयंपाकाची." आणि काय-काय गोष्टी बनवायचा प्रयत्न केला. 1-2 दिवस असं थोडंसं दिरडं वगैरे जमलं, घावन वगैरे. मग ब्रेडबरोबरच आम्ही भाजी-बिजी खात होतो. मग फक्त एका वेळेस फक्त भात आणि आमटी एवढंच खायचो वगैरे. नंतर मला असं वाटलं, मी तिला म्हटलं, "मला असं वाटतं की आता मला कॉन्फिडन्स आला आहे कुकिंगचा. आता मी काहीतरी एक वेगळा पदार्थ ट्राय म्हणून जरा बटाटे वडा करूच या. ट्राय. बेसनाचं पीठ आहे घरात वगैरे." तर ते मी खूप बघून असं YouTubeचा व्हिडिओ बघून असं सगळं करत होतो. आणि माझी बायको म्हणली, "अरे किती एवढा हळू करतोय तू? घाल ना त्याच्यात पाणी." असं म्हणून तिने ग्लासभर पाणी घातलं त्यात. आणि ते जे काही माझं बेसनाचं जे पीठ होतं ते सगळं पूर्ण पाणी-पाणी झालं. ते खूप पातळ झालं. आणि अजून हे कळत नव्हतं की एवढ्या पाण्यात ते बटाट्याचं सारण बुडवून वडे होणार नाहीयेत. तरी आम्ही बुडवून ते करत होतो. ते सगळे बटाटे वडे तुटत होते. आम्ही जवळपास 3.5-4 तास बटाटे वडे करायचा प्रयत्न करतो आणि शेवटी तुला सांगतो, दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. म्हणजे अक्षरशः ढसाढसा रडलो मी, की एवढं एकतर अन्नाचा तुटवडा आहे आत्ता, त्यात एवढं अन्न आपण वाया घालवलं. आपण 3.5-4 तास प्रयत्न करतोय, आपल्याला हे जमलं नाही. आईला फोन करून सांगितलं, तेव्हा आई पण खूप हसली. आई म्हणली, "काळजी करू नकोस. ते जे बटाट्याचं सारण आहे, तेच ब्रेडमध्ये चेपून आता थोडंसं भाजून तुम्ही सँडविच म्हणून खा." पण ही ती फजिती असते. मला वाटतं, की कुकिंग ही खूप गोष्ट अवघड असते.